आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। सरकारच्या आश्वासनानंतर 9व्या दिवशी अखेर जरांगे पाटलांचं उपोषण मागे। मराठा आरक्षणासाठी सरकारला 2 महिन्यांचं अल्टिमेटम। ज्यूस पीत जरांगेंनी उपोषण सोडलं, डॉक्टरांनीही तपासलं। प्रत्येक जिल्ह्यामधल्या कुणबी नोंदी शोधल्या जातील, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पुन्हा आंदोलनाची वेळ येणार नसल्याचाही शिंदेंना विश्वास। जालन्यातल्या अंतरवाली सराठीमधल्या मराठा आंदोलकांवरचे गुन्हे 15 दिवसात मागे घ्या। पूर्ण महाराष्ट्रामधल्या आंदोलकांवरचे गुन्हे 1 महिन्यामध्ये मागे घ्या। गुन्हे तत्काळ मागे घेण्यासाठी जरांगेंची सरकारला मुदत। साखळी आंदोलन सुरू, बाकीची सर्व आंदोलन स्थगित करण्याचं जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। मात्र वेळ संपल्यावर सर्व मराठे मुंबईच्या वेशीवर येऊन बसतील, जरांगेंचा इशारा। राज्य सरकार आपल्याकडे वेळ मागताय, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा। जर या 2 महिन्यात राज्य सरकारनं काही दगाफटका केला तर यांच्या नाड्या आवळायच्या, जरांगे पाटलांचा इशारा। आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचंय। 7 डिसेंबरला अधिवेशन आणि 8 तारखेला सर्वपक्षीय प्रस्ताव ठेवणार, धनंजय मुंडेंचं जरांगेंना आश्वासन। हात जोडून थोडा वेळ वाढवून देण्याची विनंती। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती करू नका आणि करायची असेल तर आमच्या जागा सोडा, जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी। उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयामध्ये दाखल, जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार। जरांगेंनी उपोषण मागे घेतल्याबद्दल त्यांचे आभार, दोन्ही माजी न्यायमूर्तींचं सरकारला बहुमूल्य सहकार्य, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। सरकारच्या वतीनं आमचा जरांगेंना शब्द, टिकणारं आरक्षण देऊ, सामंतांची प्रतिक्रिया। सरकारच्या विनंतीला मान देऊन 2 महिन्याचा वेळ दिल्यानं जरांगेंचे सामंतांनी मानले आभार। टिकणारं आरक्षण देण्यासाठी वेळ मागितला, सामूहिक जबाबदारी सरकारची, जरांगेंच्या लढाईला अर्धयश, पुढच्या काळामध्ये उरलेलं यश मिळेल, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। जालन्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू, 24 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती। मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय देण्याची आम्ही ग्वाही देतो, मंत्री संदीपान भुमरेंचं मराठा समाजाला आवाहन। सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये यशस्वी चर्चा, आरक्षणासाठी वेळ दिला त्याबद्दल मी जरांगे पाटलांचं अभिनंदन करतो, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची माहिती। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समितीला पुरावे शोधायला सांगून त्या आधारे आरक्षण द्या, जरांगेंची मागणी। निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि एमजी गायकवाड यांची जरांगेंसोबत चर्चा, घाईतील निर्णय कोर्टामध्ये टिकत नाहीत, न्यायमूर्तींनी जरांगेंना कायदेशीर बाबी समजावल्या। सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र का देऊ शकत नाही, जरांगेंचा सवाल, तर मराठा मागास हे सिद्ध झालं नसल्याचं कोर्टाचं निरीक्षण, आरक्षणासाठी नवीन आयोग स्थापन करणार, निवृत्त न्यायमूर्तींचं उत्तर। सरसकट शब्द टाका, जरांगे पाटील भूमिकेवर ठाम, तर मराठा हे मागास असल्याचं सिद्ध झालं नसल्याचं कोर्टाचं निरीक्षण, रक्ताचं नातं असल्यास प्रमाणपत्र मिळणार, निवृत्त न्यायमूर्तींमार्फत जरांगेंची समजूत घालण्याचा प्रयत्न। मराठा आरक्षणासाठी नवा आयोग स्थापन करणार, सर्वेक्षणासाठी आर्थिक आणि सुविधा पुरवाव्यात, जरांगेंची मागणी। एकापेक्षा जास्त संस्था नेमा, यात चालढकल नको, जरांगेंची मागणी। सर्व मराठा कुणबी असल्याचा जरांगेंचा दावा, पंढरपुरातील भोसेमध्ये 25 पेक्षा जास्त तर पुण्याच्या आंबेगावमध्ये 1120 कुणबी नोंदी सापडल्या। विचार करून मुख्यमंत्र्यांनी वेळ मागायला हवा होता, मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द न पाळल्यानं विषय वाढला, काँग्रेसच्या अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षण देणं केंद्र सरकारच्या हातात, परदेशात मिठ्या मारण्यापेक्षा देशातील प्रश्न सोडवायला हवेत, मोदींनी जरांगेंसोबत फोनवरून बोलावं, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। खुर्च्या वाचवणं, आमदारांची अपात्रता रोखण्यासाठी दिल्ली वाऱ्या सुरू, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावा, जरांगे पाटलांच्या भेटीला शिष्टमंडळ पाठवणं हे सरकारचं निव्वळ नाटक, एकनाथ खडसेंची फडणवीसांवर टीका। मराठा आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा हायकोर्टात, सदावर्तेंकडून याचिका दाखल, याचिकेवर 8 नोव्हेंबरला सुनावणी, याचिकेत मराठा आंदोलकांवर कारवाईची मागणी। मराठा बांधव दहशतवादी असल्यासारखा गाजावाजा करण्यात येतोय, विनोद पाटलांची प्रतिक्रिया, तर निव्वळ प्रसिद्धीसाठी हायकोर्टात जाऊन याचिका दाखल करण्याचा स्टंट, पाटलांची सदावर्तेंवर टीका। घर जाळताना मला मारण्याचा कट होता, घर जाळणारे माझ्या राजकीय विरोधकांचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा आरोप। जमावात 200 ते 250 समाजकंटक, अटकेत असलेल्या 21 जणांपैकी 8 बिगर मराठा, पोलिसही बघ्याच्या भूमिकेत, सोळंकेंचा आरोप। अल्टिमेटम टोकाचा शब्द, त्याला आम्ही आझाद मैदानातून उत्तर दिलं, जरांगेंनी परिस्थितीचा विचार करून पुढची पावलं उचलावीत, सदावर्तेंचं वक्तव्य।
कुठलंही सरकार आलं तरी आरक्षण द्यावंच लागेल. जरांगे पाटलांनी पर्वतासारखी ताकद निर्माण केली आहे. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. गिरीश महाजन फक्त नावाला संकटमोचक. एकनाथ खडसे यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा. पक्षानं संधी दिली तर रावेर लोकसभेचं शिवधनुष्य पेलणार. रावेर लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ खडसे यांनी थोपटले दंड. काय झाडी काय डोंगरमुळे आसामला महाराष्ट्राचे पर्यटक वाढले. महाराष्ट्रातून कामाख्या देवीच्या दर्शनाला भाविकांची वाढ. पर्यटन वाढवण्यासाठी आसाम सरकार राबवतंय नवीन योजना. भाजपच्या रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसेंचं मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. पंढरपूर येथे मराठा समाज बांधवांनी काढला मशाल मोर्चा. मशाल मोर्चाकडून मनोज जरांगे पाटील यांना दिला पाठिंबा. अक्कलकोट शहरामध्ये वाढत्या डेंग्यू आजाराला रोखण्यासाठी जंतुनाशक फवारणीची मागणी. आरपीआयच्या आठवले गटाची तहसीलदारांकडे मागणी. धाराशिव इथल्या आंदोलकांचा जरांगे पाटलांना पाठिंबा. आंदोलकांचं साखळी उपोषण करण्याचा निर्धार. जरांगेंचं आवाहन पाळणार. आंदोलकांची भूमिका. पुण्याच्या सासवडमध्ये मराठा बांधवांनी कुणबी प्रमाणपत्राची केली होळी. जोपर्यंत सर्व मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही तोपर्यंत आम्हीही हे प्रमाणपत्र वापरणार नाही. आंदोलकांचा निर्धार. डोंबिवलीमध्ये प्ले झोनच्या खेळण्याच्या ठिकाणी अँगलला मुंडका अडकून 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. अनंतम रेजन्सीमध्ये घडली घटना. हिंगोलीमध्ये शासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्राची होळी. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची आंदोलकांची मागणी. राज्यातील होमगार्ड महासंघाचा मतदानावर बहिष्काराचा इशारा. होमगार्डच्या विविध मागण्या पूर्ण न झाल्यानं बहिष्काराचा इशारा. मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन. सायन्स स्टेशन बाहेर धारावी मराठा प्रतिष्ठानच्या वतीनं लाक्षणिक साखळी उपोषण. मराठा समाजाला आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी. महानगरपालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांचं आझाद मैदानावर आंदोलन. सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना वेतन तसंच बोनस न मिळाल्यामुळे बेमुदत आंदोलन. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं ईडीला उत्तर. दिलेली नोटीस बेकायदेशीर आणि राजकीय हेतूनं प्रेरित. भाजपच्या सांगण्यावरून नोटीस पाठवली. ईडीनं तत्काळ नोटीस मागे घ्यावी. केजरीवाल यांची टीका. नगर जिल्ह्यामध्ये घोडेगाव चौफुला इथे आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वामध्ये रास्ता रोको आंदोलन. निवासा तालुक्यामधल्या मुळा धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन. कर्नाटक राज्यातील ऊस पोलीस बंदोबस्तामध्ये महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी पोलिसांकडे ठेका दिल्याचा स्वाभिमानीच्या राजू शेट्टींचा आरोप. गृहमंत्र्यांना प्रकार रोखण्यासाठी विनंती करणार अन्यथा पोलिसांना चोप दिला जाईल. शेट्टींचा इशारा. ठाण्यामध्ये मेट्रो गर्डरच्या कामासाठी कासार वडवली ते कापूरबावडी रस्ता 28 दिवस राहणार बंद. रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत रस्ता बंद. परिणामी रस्ते वाहतुकीमध्ये बदल. पुणे जिल्ह्यामधल्या दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याचा गळीत हंगाम. शुभारंभ सोहळा संपन्न. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मोळी पूजन. अजित पवारांच्या काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी भाजपा आमने सामने. सत्तेमध्ये एकत्र असलेल्या दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता. पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह पेंटिंग. संबंधितांना अटक करून गुन्हे दाखल करावेत. अभाविपची मागणी. अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा अभाविपचा इशारा. महादेव बेटिंग ॲप संचालकांनी पाठवलेले पैसे ईडीकडून जप्त. दुबईतून रायपूरमध्ये आलेले तब्बल 3,12,00,000 रुपये ईडीकडून जप्त. अहमदनगर मनमाड महामार्गावर कोल्हार गावामध्ये भीषण अपघात. 2 कंटेनरची समोरासमोर धडक. दोघे चालक गंभीर जखमी. महसूल गुप्तचर संचालनालयानं 8.5 कोटी रुपये किमतीचं 13.5 किलो सोनं केलं जप्त. वाराणसीमधून 8.5 किलो सोनं जप्त. एकूण 5 जणांना अटक. मुंबई, पुणे आणि वाराणसीमध्ये डीआरआयची मोठी कारवाई. दिवाळीमध्ये प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी यंदा एसटीच्या ठाणे विभागातून 55 जादा बस सोडणार. 10 नोव्हेंबरपासून विविध मार्गांवर या बस सोडल्या जाणार. ठाण्याच्या कोपरी भागामधील फटाका मार्केट इतर ठिकाणी हलवण्याच्या कोर्टाच्या सूचना. तर गेल्या 48 वर्षांपासून फटाका व्यवसाय या ठिकाणी सुरू. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर. शहरामध्ये एक क्षयरोग मुक्त मिठाई दुकान अभियान राबवण्यास सुरुवात. पहिल्याच दिवशी मिठाई दुकानातील 150 कामगारांची क्षयरोग तपासणी. भिवंडी शहरामध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ. नाकाबंदी दरम्यान 8,61,000 रुपये किमतीचे 28 तोळे सोनं आणि 50,000 रुपये किमतीची दुचाकी जप्त. मुंबईतील हवेचा गुणवत्ता स्तर खालावला. पालिकेकडून बैठकीचं आयोजन. हवेच्या शुद्धीकरणासाठी बैठकीमध्ये उपाययोजनांवर चर्चा. पुणे शहरातील हवा प्रचंड प्रदूषित झाल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका. मागील आठवड्यापासून शहरातील हवा धोकादायक पातळीच्या वर. नागरिकांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. प्रशासनाचं आवाहन.